पिंपरी चिंचवडचे आयुक्त श्रीकर परदेशी यांची बदली होणाऱ्या चर्चेने अवघं शहर ढवळून निघाले। त्यांची बदली राजकीय सुडातून होत असल्याचं उघड आहे। त्यांनी पिंपरी चिंचवडमध्ये इतकं प्रभावी काम केलंय की त्यांची बदली का होते हा प्रश्न आपोआपच निर्माण होतोय। पिंपरी चिंचवडमध्ये परदेशी यांनी कोणकोणती कामं केली महत्त्वाची एक विशेष रिपोर्ट पाहूयात। पिंपरी चिंचवड शहराच्या आयुक्तपदाची सूत्र हातात घेतल्यानंतर श्रीकर परदेशी यांनी अनेक अशक्यप्राय कामं तडीस नेत पारदर्शक कारभाराचं उत्तम उदाहरण सर्वांसमोर ठेवलंय। परदेशी यांनी सर्वप्रथम नगरसेवकांची वैयक्तिक कामं कायमची बंद केली। मिळकत कर, बांधकाम परवाना, स्थापत्य, वैद्यकीय, नगररचना आणि भांडार विभागातल्या गैरव्यवहारांना त्यांनी आळा घातला। राज्य सरकारच्या विकास कामांसाठीच्या खर्चाचा वेग 16% असताना महापालिकेचा 19% आहे। भ्रष्ट अधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांनी भ्रष्टाचारावर नियंत्रण आणलं। कोट्यावधीच्या अनावश्यक खर्चाला कात्री लावली। अर्थसंकल्पाचा तोल कायम राखला। सारथी, कॉल सेंटर आणि वेबसाईट सारखे उपक्रम राबवत कारभारात पारदर्शकता आणली। उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली। सामान्य माणसांची बांधकामं वाचवण्यासाठी त्यांना 2.5 चटई निर्देशांक मिळावा अशी शिफारस सरकारला केली। वैद्यकीय विभागाच्या 10 वर्षातील साहित्य आणि औषध खरेदी कंत्राटांची चौकशी करत त्यांनी संबंधितांवर कारवाई केली। HBOT मशीन खरेदी गैरव्यवहार प्रकरणीही त्यांनी राज्यातल्या बड्या मंत्र्यांचा दबाव झुगारला। वशिल्याऐवजी गुणवत्तेनुसार नोकर भरती केल्यानंही अनेक लोकप्रतिनिधींची नाराजी त्यांनी ओढून घेतली। मात्र त्यामुळे खऱ्या गुणवंतांना न्याय मिळाला। वर्षानुवर्ष महापालिकेत एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांच्या त्यांनी बदल्या केल्या। कोणत्याही कामात पारदर्शकता जपणारे परदेशी खरं तर सर्वसामान्यांचे हिरो ठरलेत। पण आयुक्तांची धडाडी पालिकेत एक हाती सत्ता सांभाळणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेससाठी डोकेदुखी ठरते। त्यामुळेच त्यांच्या बदलीचा घाट घातला जातोय। कैलासपुरी, झी मीडिया, पुणे। ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर विश्वंभर चौधरी आपल्याबरोबर चर्चेसाठी आहेत। त्याचबरोबर आमचे प्रतिनिधी कैलासपुरी पिंपरी चिंचवडमधून आपल्याबरोबर आहेत आणि पिंपरी चिंचवडमधले सामाजिक क्षेत्रात काम करणारे, विविध क्षेत्रात काम करणारे अनेक मान्यवर मंडळी कैलास यांच्यासोबत आहे। डॉक्टर विश्वंभर चौधरींकडे आपण सुरुवातीला आधी जाऊयात। विश्वंभर चौधरी, एका प्रामाणिक अधिकाऱ्याला अशा पद्धतीने टार्गेट करण्यात येते, सरळ सरळ आहे। झी मीडियानं सातत्यानं आम्ही लोकांची भावना, लोकभावना नेमकी काय आहे हे सांगितलं, पण शासनाला ते कळत नाही असं दिसतंय बहुधा। हो, नक्की। मला खूप छान वाटलं की सगळे माध्यमं, मग ते प्रिंट मीडिया असो, इलेक्ट्रॉनिक मीडिया असो, त्यांनी हा विषय लावून धरला। श्रीकर परदेशींची नांदेडमधली कारकीर्द अतिशय लखलखीत राहिली। कॉपीमुक्त अभियान हे त्यांनी तिथे राबवलं आणि 10वीतल्या कॉपीवर फार मोठ्या प्रमाणावर आळा घातला। त्यांचा एक स्वतःचा त्यांनी पॅटर्न तयार केला। त्यानंतर ते पिंपरी चिंचवडला आले, त्यांनी कामाचा धडाका लावला। लक्षात घ्या, परिस्थिती अशी आहे की बेकायदा बांधकामं तोडणं ही हायकोर्टची ऑर्डर आहे, उच्च न्यायालयाचा आदेश आहे आणि म्हणून त्यांचं ते घटनादत्त कर्तव्य आहे की कमिशनर म्हणून त्यांनी अंमलबजावणी केली पाहिजे। तिथे कुठेतरी दुखरी नसती ठरली। पिंपरी चिंचवडमध्ये काही लोकांची संस्थानं उभी राहिलेली आहेत आणि त्या लोकांना असं वाटतं की आपली संस्थानं अबाधित राहिली पाहिजेत। त्या संस्थानिकांनी खरं म्हणजे हा बदलीचा घाट घेतलाय। पण मी माध्यमांना धन्यवाद देईल, लोकांना धन्यवाद देईल, कार्यकर्त्यांना धन्यवाद देईल की ते रस्त्यावर उतरले। मला वाटत नाही एवढा सहजासहजी बदली वगैरे आता होऊ शकते। डॉक्टर विश्वंभर चौधरी, काय नेमका घोळ आहे, नेमकं कोण कोण या बदलीच्या आडवं येतंय हे सगळं आम्ही दाखवलं, सगळ्या जगानं हे पाहिलं। आम्ही आता लोकांच्या पाठीशी आम्ही सगळे उभे राहिलो। आपण अण्णा हजारेंनी देखील या सगळ्या संदर्भामध्ये नाराजी व्यक्त केली आहे। आपण कशा पद्धतीने या सगळ्याचा निषेध करताय, काय नेमकी आंदोलनाची दिशा असेल? नाही, असं आहे बघा की सुनील केंद्रेकरांचा प्रकार झाला त्याआधी हे सुरू आहे। किरण बेदींच्या पासून अगदी आपण पाहतोय की असं होत आहे की चांगल्या लोकांवर अन्याय होतो, दुर्जनांना सांभाळलं जातं एक प्रकारे। अण्णांनी यामध्ये वैयक्तिक लक्ष घातलं। अण्णांनी सांगितलं की मी स्वतः यामध्ये लढ्यात उतरणारे जर ही बदली झाली तर। त्यामुळे आता हे तेवढं सोपं राहिलेलं नाही असं मला वाटतं की असा नाहीये हा प्रकार की कोणीतरी येईल आणि 10 लोक येऊन निदर्शन करतील, असं नाहीये। सामाजिक कार्यकर्ते सगळे पुण्यामधले, पिंपरी चिंचवडमधले, काल आम्ही विवेक वेलणकर, जुगल राठी आपण सगळ्यांनी पाहिलं, मंगेश तेंडुलकर होते, या सगळ्यांनी काल आम्ही एक जोरदार निषेध पातळीला, सामाजिक कार्यकर्ते दुसऱ्या पातळीला। आज असं दिसतंय की भारतीय जनता पक्ष, मनसे, शिवसेना, आम आदमी पार्टी यांनी पण त्यांना सपोर्ट केलेला आहे। तेव्हा मला असं वाटतं की आता ही बदली सोपी नाही, लोक रस्त्यावर येतील।
मला खात्री आहे की श्रीकर परदेशींचा जर बदलीचा आदेश जरी नुसता निघाला तरी लगेच लोक रस्त्यावर येतील, पिंपरी चिंचवड कॉर्पोरेशनच्या समोर येतील आणि मला असं वाटतं की बीडमध्ये जे घडलं त्याची पुनरावृत्ती घडेल. सरकारने असं खरं म्हणजे वारंवार करू नये, सरकारने अशा प्रकारे लोकांना छळू नये, चांगल्या अधिकाऱ्यांना छळू नये. ही नामुष्की झाली तर सरकारला पुन्हा बदली परत घ्यावी लागेल. त्यामुळे आताच सरकारने सांभाळून राहावं असा माझा सरकारला सल्ला असेल. नक्की ही चर्चा आपली अशीच सुरू असणार आहे. कैलासपुरींच्याकडे आपण जाऊयात. कैलास, आपल्याबरोबर पिंपरी चिंचवडकर आहेत, काय तिथले सामाजिक कार्यकर्ते आहेत, काय नेमक्या भावना आहेत सर्वसामान्य जनतेच्या आयुक्त परदेशींच्या बदलीबाबत? अजित, आयुक्त श्रीकर परदेशी यांच्या बदलीची चर्चा जेव्हा झाले तेव्हापासून पिंपरी चिंचवडमधल्या प्रत्येक क्षेत्रातील माणूस या बदलीच्या विरोधात समोर आलेला आहे. आत्ता माझ्याबरोबर पिंपरी चिंचवडमधल्या विविध क्षेत्रातील लोक आहेत. काही CA आहेत, काही पर्यावरण क्षेत्रात काम करणारे आहेत, काही वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणारे आहेत. त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊया नेमकं त्यांना काय वाटतंय. काय सांगाल, परदेशी यांच्या बदलीची चर्चा सुरू आहे, तुम्ही स्वतः CA क्षेत्रात काम करताय, कशा पद्धतीनं तुम्ही या बदलीकडे पाहताय, तुमची काय मागणी आहे? त्यांनी ॲक्च्युली त्रिसूत्री कार्यक्रम राबवलेला आहे. आर्थिक शिस्त, कायद्याचं पालन आणि जनसामान्यासाठी सुव्यवस्थापन आणि अशा वेळेला सुसंस्कृत समाज होण्यासाठी डेफिनेटली त्याचा खूप उपयोगी आहे आणि त्यांनी एक चांगलं उदाहरण आपल्या समाजापुढे ठेवलेलं आहे. आणि असं असताना जर त्यांची बदली अवेळी होत असेल तर ते अतिशय अयोग्य आहे. आपल्याबरोबर वैद्यकीय क्षेत्रातील लोकही आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया डॉक्टर श्रीकर परदेशी यांनी कशा पद्धतीनं इथं शिस्त आणली आणि त्यांची काय भावना आहे परदेशी यांच्या बाबतीत. काय सांगाल तुम्ही, कशा पद्धतीनं पाहता? मला वाटतं पिंपरी चिंचवड महानगरपालिका याच्यामधील हे पहिले आयुक्त असतील डॉक्टर श्रीकर परदेशी, की ज्यांनी ह्या आपला कारभार हाती घेतल्यानंतर एक मीटिंग बोलवली सगळ्या NGOजची, जे काही संघटना आहेत त्यांची मीटिंग बोलून तुम्हाला काय हवं आहे काय नाही या शहरासाठी हे विचारलं. जसं आपल्याला घरी विचारतात उद्या जेवायला काय पाहिजे, एवढं प्रेमाने की तुम्हाला तुमच्या शहरासाठी काय पाहिजे सूचना मागवल्या आणि त्या अंमलात आणल्या. वैद्यकीय क्षेत्राबद्दल बोलायचं तर YCM हॉस्पिटल आहेत, या ठिकाणी भरपूर हॉस्पिटल्स आहेत. आपल्या पालिकेचे जे हॉस्पिटल्स आहेत त्याच्यामध्ये जो सावळा गोंधळ चालू होता की उदाहरणार्थ एक गोष्ट एक इक्विपमेंट विकत घेतली तर त्याची 3 वेगवेगळ्या कोटेशन्स एकाच माणसाकडनं मागवली जायची. त्या जर वस्तूची किंमत ₹1 असेल तर 10 रुपयाचं कोटेशन मागवलं जायचं. 10 वस्तू ऑन पेपर मागवायचे आणि 3 किंवा 4 वस्तू यायच्या. हा हिशोब लावला तर ह्या सगळा जो काळा गोंधळ होता, सावळा गोंधळ, हा कारभार त्यांनी रोखलेला आहे. ज्या काही सुविधा आहे रुग्णांसाठी त्याच्यामध्ये सुधारणा राहिली आहे. जे PGचे सीट्स होते CPSचे पोस्ट ग्रॅज्युएशनचे, ते पूर्वी कोणीही इंटरव्ह्यू घ्यायचं, डॉक्टरांचा इंटरव्ह्यू कोणीही घ्यायचं की ज्यांना काही कळायचं नाही आणि त्या सीट्स कोणालाही दिल्या जायच्या. कमिशनर साहेबांनी स्वतः डॉक्टर म्हणून इंटरव्ह्यू घेतले आणि जे मेरिटमध्ये होते त्यांनाच ते सीट्स देण्यात आले. असे असंख्य उदाहरणं आहेत. म्हणून मला असं वाटतं की गणतंत्र दिवसाच्या पूर्व संध्येला या ठिकाणी जर डॉक्टर श्रीकर परदेशी यांची बदली झाली नाही तर मला वाटतं आपल्या सर्व पिंपरी चिंचवड भागातील नागरिकांना ही एक पर्वणी असेल आणि असंच व्हावं अशी मी इच्छा व्यक्त करतो. डॉक्टर विश्वंभर चौधरी, मी आपल्याकडे येतो. सरकारच्या या सगळ्या धोरणांच्या बद्दल आपण काय म्हणाल? कारण आता लोक जागे झालेत, माध्यम आता जागे आहेत, हे सगळं आता सहन होणार नाहीये. नाही, असं आहे की एकेकाळी सरंजामशाही होती. त्या भागातले जागीरदार, त्या भागातले सरंजामदार हे ठरवायचे की काय होईल. आजही काही लोकांची मानसिकता तीच आहे. त्यांना असं वाटतं की आम्ही जे करू ते होणार आहे, आम्ही शेवटी राजे आहोत. ते जनतेचे सेवक आहेत हे त्यांना कळत नाहीये. त्यामुळे त्यांना असं वाटतं. तो भ्रम आहे. केंद्रेकरांच्या निमित्ताने तो भ्रम लोकांनी उघड पाडला. मी सांगतो आपल्याला की माझे आणि डॉक्टर परदेशींची अद्यापपर्यंत समोरासमोर ओळख पण नाहीये. पण माणसं जी राज्यात चांगली काम करतात त्याची नोंद सगळे लोक ठेवून असतात. अगदी आम्ही कुठला माणूस काय करतो याची नोंद राज्यामध्ये लोक ठेवून असतात. आता मला सांगा की नागरिकांची सनद आपण पहा. अनेक महापालिकांनी ती केली आहे, पण एवढी उत्तम पिंपरी चिंचवड महापालिकेची सनद तेवढी उत्तम कोणाची नागरिकांची सनद नाही. हे अंतरीच्या उमाळ्यातून येतं, लोकांच्या बद्दलच्या प्रेमातून येतं की मला लोकांच्यासाठी काय करायचं. हे अधिकारी आपली संपत्ती आहेत. अण्णांनी अगदी यथार्थ सांगितलं की हे अधिकारी आमची संपत्ती आहेत, राष्ट्रीय संपत्ती आहेत आणि म्हणून त्यांचं अशा प्रकारे खर्च आम्ही नाही होऊ देणार. त्यांना लोकांची सदरक्षणाची भूमिका ही राज्य सरकारची असायला पाहिजे, ही नेत्यांची असायला पाहिजे. दुर्दैवाने ते खलरक्षण हे करतायत आणि आपल्याला दिसत आहे की जे अधिकारी प्रभाकर देशमुखांसारखे लवासाच्या पाठीशी उभे राहिले तेव्हा आताही त्यांचे अनेक आपल्याच चॅनलवरून आपण अनेक गोष्टी दाखवल्या. जांभेसारख्या तिथे कुठली नोटीस सुद्धा नाहीये. एक साधी कारवाईची शक्यता पण तिथे कुठे दिसत नाही. आदर्शमधले अधिकारी कित्येक आज मोकाट फिरतायत ना. तेव्हा हे सगळं एकीकडे आणि दुसऱ्या बाजूला
पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा हे सहन केलं जाणार नाही नक्की. आणि त्यासाठी म्हणून लोक रस्त्यावर येणार आहेत. जी. मला वाटत नाही की एवढी सहजासहजी ही सोपी बदली आहे. सरकारने हा प्रयत्न सुद्धा करू नये असं मला पुन्हा वाटतं. सरकारनं प्रयत्न देखील करू नये. तमाम पिंपरी चिंचवडकर, पुण्यामधले सगळे नागरिक, सामाजिक संघटना सगळ्या उभ्या ठाकल्यात आणि झी 24 तास एक पाऊल पुढे.